80 किलो शेण लागणार किती किती दिवसासाठी? नाही, दररोज एक शेण करायचं. दररोज 80 किलो शेण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि म्हणजे अशी स्लरी तयार करायची स्लरी का? तयार करायची अशी, यात पाणी घालायचं नाही. ओके, हा इनलेट आहे. पूर्ण गाठी पूर्ण ह्याच्या करायच्या, कचरा काय सोडायचा नाही. बरं, फक्त शेण. फक्त शेण ह्याच्यामध्ये टाकायचं. फक्त शेण. पाला पाचोळा वगैरे काय अजिबात काय घालायचं नाही. कारण जर असं असायला तर बाहेर काढून टाकून द्यायचं. ओके, 3-4 पाट्या. 3-4 पाट्या शेण. बरं, 3-4 पाट्या शेण. आता हे जे 3 पाट्या शेणखत, बाकीचं पाणी हे पूर्ण असं घुसळून करायचं. याचं पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या हाताने किंवा त्यात एक असायचं हँडल एक आहे, त्याला प्रेस करून घ्यायचे, पूर्ण फोडून घ्यायचं. आणि इथून हे आहे हे फक्त सरकवायचं आहे तिकडे. ते का सरपायचं तसं? तिथून फोल्ड आतमध्ये जातं, त्यात जातं. ओके, हे असं सरकवल्यानंतर ह्या पाईप मधून हे येतं जातं. बरं, ह्या टँक मध्ये आत गेल्यानंतर म्हणजे गॅस सुरू होताना किती दिवस लागलेले गॅस यायला? गॅस बांधल्यानंतर किती दिवस? 28 ते 30 दिवस लागले. 28 ते 30 दिवसात गॅस सुरू होतो. सरासरी लागतो. ओके, मग त्यावेळेस असं ही फ्लॅट होतं का असं? पूर्णपणे हळूहळू असं गॅस तयार होतो. असं पूर्ण म्हणजे टप्प्याटप्प्यात जसा गॅस आपण शेण सोडल, सुरुवातीला एक 3,500-3,000 लिटर पाणी सोडलं जातं. त्यात शेण ढकललं जातं एक 500 ते 700 किलो. तिकडून कालवून सोडायचं, कोणत्या सोडायचं तिकडून 2,500 ते 3,000 लिटर पाणी सुरुवात, शेण 500 ते 600 किलो 6,000 ते ढकलायचं. त्यानंतर ते काय सोडल्यानंतर मग दररोज तो एक ड्रम सोडून तयार करून सोडायचं. दररोज एक ड्रम दररोज एक न चुकता. त्यानंतर किती दिवशी गॅस तयार होतो? 27-28 दिवसात ते पूर्ण म्हणजे हा असा पूर्णपणे फुगतो. त्यात गॅस तयार होतो. ओके, आणि मग त्यांची ती माणसं येतात, पूर्ण हेच तयार करून हे स्ट्रक्चर जोडून म्हणजे ते आधीच गेलेलं असतात. फक्त ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी ते येऊन ते गॅस इथून चालू करून देतात, तिकडे जोडून पूर्ण ते नॉब तयार करून देऊन जातात. बरी, 3 ते 4 पाट्या हे किती जणांसाठी तुम्हाला गॅस पुरतो? 4 माणसासाठी चालतंय. 4 माणसासाठी. मग तुम्ही त्या 4 माणसासाठी सकाळचा स्वयंपाक, दुपारचा स्वयंपाक, चहा 2 टाइम आणि पाणी कशावर गरम करता? पाणी चुलीवरच. पाणी एवढं जास्त म्हणजे जास्त म्हणजे हे वाढणार पाण्यासाठी नाही का? ह्याच्यापेक्षा मोठा लागतोय. ओके, म्हणजे दिवसाचं किमान 4 माणसांचा हा प्लॅन योग्य आहे. 4 माणसासाठी जेवण आणि चहा. ओके, जेवण शिल्लक राहतो. आणि जास्त झालेलं इकडून आउटलेट आहे काही? इकडून जे शेण आपण रोज चालवतो, ज्याला मर्यादा लागते तेवढं शेण घेते, बाकीचं इकडे बाहेर फेकते. ज्यावेळी गॅस जास्त वाढेल त्यावेळी ती लोड आणते शेणावर आणि तो बाहेर ऑटोमॅटिक स्लरी बाहेर पडते. ओके, जास्त झालं तर ती स्लरी बाहेर पडते. गॅस जास्त आला की म्हणजे त्यात मर्यादेला एक मर्यादा असते. ओके, आतलं जे स्लरीची आणि गॅस किती ठेवायचं प्रमाण ठेवायचे. ह्याला किती खर्च आलेला? हे संघाकडनं आम्हाला एक 10,000 रुपये डेअरीकडून भरलं. आणि हा प्लॅन्टला बाकीचं चिरा, गवलेली मजुरी, बाकीचं ते डाम, बाकीचे खर्च 10,000 खर्च येतो. 10 खर्च तुमचा, 10 खर्च डेअरीचा. 20,000 हा प्लांट उभा राहतोय. ओके, म्हणजे हे लाईफ टाईम तुमचं 20,000. तुम्हाला गॅस सिलेंडर किती दिवसाला लागायचा? 2 महिन्यात लागायचा. 2 महिन्याला. 2 महिन्याला साधारण 1,000 रुपये खर्च होता. म्हणजे महिन्याला तुमचे 500 रुपये वाचले. ओके, एका वर्षाचे 6,000 रुपये वाचले. म्हणजे 2 वर्षात तुमचं हे नील होणार. ओके, आणि हे कायम झालं. बरं, ह्या स्लरीचं खत पण होणार ना? ह्या स्लरीचं पूर्णपणे सुक्क होतंय. आपण ह्या पावसाळ्यात त्याला पूर्ण सरीन जरी सोडलं तरी चालतं. हाय तसं सरीतनं पाठ लावून द्यायचं. ओके, सरीन सोडलं एकंदरीत फायद्याचं आहे. चांगला. ओके, बरी. पांढरी पाईप कसं? पाणी जर आलं तर पाणी इथं येऊन साचतंय. खाली खाली आणि ते खालचं बूट काढून ते पाणी काढून टाकायचं. ह्याच्यातनं पाणी येतं. इथं पाणी कळतं की आपल्याला पांढरी पाईप आहे. ओके ओके, बरोबर. इथं पाईप चिमटली आहे. तर एकदम फास्ट स्पीड जास्त असलं राहून इथं पाईप चिमटली. तिथे एक कॉक ठेवला तिने हेवी. तिथून तो तसंच तिकडला जोडला. ओके, आता बंद करून चालू करा. बोल. आता ही लाईट दाखवा. लाईटर असा आहे. लाईट एक बटन आहे. चार्जिंग वरचा लाईट. चार्जिंग वरचा लाईटिंग आहे. त्याला बटन आहे तसे. पूर्ण ब्ल्यू कलरची फ्लेम आहे. बरं का, पूर्ण ब्ल्यू कलरची फ्लेम आहे.
शुगर आहे दाबा ते बटन म्हणजे त्याचं सापाला